निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. आरग तालुका मिरज येथील रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरील कामगार ठेक्याच्या वादाने गुरुवारी रक्तरंजित वळण घेतले. सांगलीतील अभयनगर एसटी कॉलनी परिसरात वेदांत मारुती बंडगर वय वर्ष 13 या निष्पाप बालकाची गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली. गोळीबारावेळी घरात नसल्याने सांगली बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर व त्यांचे वडील माजी संचालक बाळासाहेब बंडगर हे थोडक्यात बचावले. या प्रकरणी सराईत गुंड निलेश गडदे व त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त केला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथके रवाना करण्यात आली आहेत. गडदे यांनी बुधवारी रात्री जत तालुक्यातील बाज येथेही गोळीबार करून 10 लाखांची खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे. कामगार व हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या कामगार संघटनेतील सहकारी लक्ष्मण खरात यांच्याकडे आरग रेल्वे धक्क्यावर माल उतरवण्याचा ठेका आहे. या ठेक्यावरून निलेश गडदे आणि खरात यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून बुधवारी सायंकाळी निलेश गडदे यांनी खरात यांचे मूळ गाव असलेल्या बाज तालुका जत येथे जाऊन त्यांच्या पत्नीला नवऱ्याला माल धक्क्याचे काम सोडायला सांगा, अन्यथा 10 लाख रुपये द्या, नाहीतर मारून टाकील अशी धमकी दिली होती. त्यानंतर गावातील अहिल्यादेवी चौकात गोळीबार केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी गडदे आणि खरात यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी गडदे याच्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. दुपारच्या वादानंतर संतप्त झालेला निलेश गडदे साथीदारांसह सायंकाळी 6:30च्या सुमारास मोटारीतून सांगलीतील बंडगर यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी घरात बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ आणि नातू वेदांत हे दोघेच होते. गडदे यांनी त्यांच्याकडे बाळासाहेब बंडगर यांचे हेच का घर अशी विचारणा करत थेट हवेत गोळीबार केला. यामुळे बंडगर यांचे भाऊ घरात पळाले. मात्र याच वेळी घराबाहेर मोबाईलवर खेळत उभ्या असलेल्या वेदांतच्या डोक्याजवळ गडदेने थेट गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर संशयित वाहनातून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.